आपलं हे सेमिस्टर 5वं आहे. त्या सेमिस्टर 5व्यामध्ये जो आपला CH 505 हा जो काय सब्जेक्ट आहे, आपल्या सब्जेक्टचा कोर्स आहे CH 505 आणि त्याला आता काय म्हटलेलं आहे, अनालिटिकल इन्स्ट्रुमेंटेशन म्हणजे अनालिटिकल केमिस्ट्रीज आहे. तो फक्त थोडं नाव चेंज केलेलं आहे त्याला. आणि हा जो काय कोर्स आहे हा स्किल एनहान्समेंट कोर्स आहे. स्किल एनहान्समेंट कोर्स म्हणजे आपला स्किल वाढवणारा. आणि आपण एखाद्या इंडस्ट्रीमध्ये गेलो, त्या इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर किंवा कुठे रिसर्च करायला गेलो तर आपल्याला वेगवेगळे लॅबोरेटरीमध्ये वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आपल्याला हँडल करावं लागतात आणि त्या इन्स्ट्रुमेंटचं बेसिक प्रिन्सिपल वर्किंग वगैरे सर्व जे काही असेल तर ते आपल्याला या कोर्समध्ये शिकायचं. म्हणजे थोडं आपलं स्किल वाढतं या कोर्सने. त्याच्यामुळे याला स्किल एनहान्समेंट कोर्स हा एक नवीन त्याला नाव देण्यात आलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे की लेक्चर आपलं जे काय थेरॉटिकल जे आपलं पूर्ण हा कोर्स असेल तो 25 लेक्चरचा आहे. त्याला वेटेज आहे 60 मार्काचं. जवळपास आपले जे 6 सब्जेक्ट आहेत त्यांना सारखे लेक्चर आहे आणि सारखे मार्क आहेत 60 लेक्चरचे. तर विद्यार्थ्यांनो, सर्वात अगोदर आपल्याला जे चॅप्टर आहे पहिलं चॅप्टर, त्याचे पहिलं चॅप्टर आपण स्टार्ट करणार आहे. तर ते पहिलं चॅप्टर आहे स्पेक्ट्रोमेट्री. तर स्पेक्ट्रोमेट्री म्हणजे नेमकं काय ते आपण बघणार. ओरिजिन ऑफ स्पेक्ट्रा, त्याच्यानंतर इंटरॅक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन विथ मॅटर, ते झाल्यानंतर आपण बघणार इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, त्याच्यानंतर ऍब्सॉर्प्शन ऑफ रेडिएशन, त्याच्यानंतर कुठले कुठले सॉल्व्हंट वापरले जातात स्पेक्ट्रोमेट्रीमध्ये ते बघणार आपण, सॉल्व्हंट फॉर स्पेक्ट्रोमेट्री. त्याच्यानंतर बियर्स लॉ बघणार, त्याच्यानंतर लॅम्बर्ट्स लॉ असेल, त्याच्यानंतर अजून कंबाईन बियर्स लॉ आणि लॅम्बर्ट्स लॉ असेल. हे अगदी सोपे सोपे लॉ आहेत. हे आपण जवळपास 11वी 12वी पासून शिकत आलेलो आहे. तेच आपल्याला फक्त थोडे डिस्कस करायचंय. त्याच्यानंतर जे स्पेक्ट्रोमेट्री मध्ये जे काही इन्स्ट्रुमेंट असतं, आता स्पेक्ट्रोमेट्री मध्ये एकच इन्स्ट्रुमेंट नसतं, त्याचा प्रिन्सिपल यूज करून वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट बनवलेले असतात. तर त्या इन्स्ट्रुमेंटचा प्रिन्सिपल काय तो आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर सोर्सेस कुठले कुठले वापरलेले असतात त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये ते बघू. त्याच्यानंतर मोनोक्रोमॅटर काय असतं हे बघणार आपण. मोनोक्रोमॅटर मध्ये आपल्याला बघायचं आहे प्रिझम, डिफ्रॅक्शन, ग्रॅटिंग आणि त्याच्यानंतर ऑप्टिकल फिल्टर्स. तर प्रिझम, डिफ्रॅक्शन, ग्रेटिंग आणि ऑप्टिकल फिल्टर्स हे मोनोक्रोमॅटर आहेत. त्याच्यानंतर सेल्स, डिटेक्टर्स, स्लिट विड्थ, सिंगल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटर, डबल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटर पण होतं विद्यार्थी मित्रांनो, पण ते आता सिलेबस मधून वगळण्यात आलेलं आहे. तर आपल्याला एकच इन्स्ट्रुमेंटेशन आहे सिंगल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटर. दोघांमध्ये असं काही डिफरन्स नाही, थोडा इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये थोडा डिफरन्स आहे. त्याच्यानंतर स्पेक्ट्रोमेट्रिक एरर. स्पेक्ट्रोमेट्रिक एरर म्हणजे आपण जेव्हा एखादं अनालिसिस करत असतो, ते अनालिसिस करत असताना आपल्याला वेगवेगळे एरर येतात त्या स्पेक्ट्रोमेट्रिक त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये, तर त्याला आपण म्हटलेलं आहे स्पेक्ट्रोमेट्रिक एरर. त्याच्यानंतर बियर्स लॉ पासून जे डेव्हिएशन होतं ते बघणार आहे आपण, डेव्हिएशन फ्रॉम बियर्स लॉ. आणि त्या डेव्हिएशन फ्रॉम बियर्स लॉ मध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे डेव्हिएशन आहेत. तर एक आहे केमिकल डेव्हिएशन आहे, त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंटल डेव्हिएशन आहे, त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम्स आहेत. तर हे आपल्याला पहिल्या चॅप्टर मध्ये बघायचंय. त्याच्यानंतर दुसरं चॅप्टर आहे आपलं इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमेट्री. तर विद्यार्थ्यांनो, हे इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमेट्री हे जे चॅप्टर आहे ते पहिल्यांदा TYBSc केमिस्ट्रीच्या अनालिटिकल या विषयात ऍड झालेलं आहे. म्हणजे आपल्यासाठी हे चॅप्टर थोडं नवीन आहे. तर हे जे चॅप्टर आहे ते आपण पहिलं चॅप्टर संपल्यानंतर काय लगेचच काय स्टार्ट करणार नाही, कारण की आपण थोडं बघू याच्याविषयी की कुठल्या महाविद्यालयात कसं शिकवलं जातंय, कुठल्या ठिकाणी कसं सिलेबस आहे, कुठले रेफरन्स वापरले जाते, त्याच्यानुसार आपण याला थोडं नंतर शिकू. कारण की आपण शिकून देऊ रेफरन्स मध्ये दिल्यानंतर दुसरीकडे वेगवेगळ्या नोट्स असतात, काय वेगवेगळे बुक्स असतात, त्याच्यातून शिकवलं जातं. पेपर सेट करणारा वेगळे क्वेश्चन काढतात, त्यामुळे थोड्या अडचणी येतात. म्हणून आपण काय करणार, थोडं याला लेट स्टार्ट करणार. तर इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमेट्री आपण थोडं बघितलं असेल, त्याच्यामध्ये सेम आहे त्या इन्स्ट्रुमेंटचा, त्या इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमेट्रीचा आपण प्रिन्सिपल बघणार, त्याची थेअरी बघणार. त्याच्यानंतर त्याचं इन्स्ट्रुमेंटेशन काय आहे, सोर्सेस कुठले कुठले वापरलेले असतात, मोनोक्रोमॅटर, डिटेक्टर, सिंगल बीम, डबल बीम, टाइप्स, त्याच्यानंतर सॅम्पल टेक्निक, सॉल्व्हंट, स्पेक्ट्रोमेट्रिक एरर, FTIR, इंट्रोडक्शन आणि शेवटी आहे जनरल ऍप्लिकेशन. तर विद्यार्थ्यांनो, जे आपण स्पेक्ट्रोमेट्री मध्ये काही गोष्टी शिकणार आहोत, म्हणजे जवळपास सोर्सेस, मोनोक्रोमॅटर, डिटेक्टर,
तर अशा प्रकारचं हे जे काय आपण जे काय टॉपिक बघतोय तर जवळपास आपण ते पहिल्या चॅप्टर मध्ये शिकून घेणार आहोत. म्हणून आपल्याला इथं काय जास्त त्याच्यावर आपल्याला जास्तीत जास्त वेळ नाही दिला तरी चालेल, कारण की आपण पहिल्या चॅप्टर मध्ये हे व्यवस्थितपणे आपण शिकून घेणार आहोत. त्याच्यानंतर तिसरा चॅप्टर इमिशन स्पेक्ट्रोमेट्री. विद्यार्थ्यांनो, इमिशन स्पेक्ट्रोमेट्री मध्ये दोन प्रकारचे इमिशन स्पेक्ट्रोमेट्री आहे. तर फर्स्ट इमिशन स्पेक्ट्रोमेट्री इज फ्लेम इमिशन स्पेक्ट्रोस्कोपी. तर या इमिशन स्पेक्ट्रोमेट्री मध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे आपण इन्स्ट्रुमेंटेशन शिकणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहिलं इमिशन स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये पहिलं इन्स्ट्रुमेंटेशन आहे फ्लेम इमिशन स्पेक्ट्रोमेट्री मध्ये. तर त्याचा आपण थेअरी बघणार, प्रिन्सिपल बघणार, इन्स्ट्रुमेंटेशन, एक्सपेरिमेंटल टेक्निक, इंटरफरन्सेस कुठले कुठले असतात ते बघणार, त्याच्यानंतर त्याचे ऍप्लिकेशन, ऍडव्हान्टेज, डिसऍडव्हान्टेज, आणि त्याच्यानंतर प्लाझ्मा एमिशन स्पेक्ट्रोस्कोपी. तर प्लाझ्मा एमिशन स्पेक्ट्रोस्कोपी आणि ही फ्लेम एमिशन स्पेक्ट्रोस्कोपी हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे काय आहेत एमिशन स्पेक्ट्रोमेट्री आहे. तर प्लाझ्मा एमिशन स्पेक्ट्रोमेट्री मध्ये सुद्धा आपण त्याचा प्रिन्सिपल बघू. त्याच्यानंतर प्लाझ्मा म्हणजे नेमकं काय आहे, हा एक्सायटेशन सोर्स जो आहे तर तो नेमकं काय आहे ते बघणार. त्याच्यानंतर त्याला इंडक्टिव्हली कपल प्लाझ्मा म्हणतो, तर ते का म्हणतो ते बघणार आपण. आणि त्याच्यानंतर त्या इंडक्टिव्ह कपल प्लाझ्माचं आपण इन्स्ट्रुमेंटेशन आणि शेवटी ऍप्लिकेशन बघणार. तर हे झालं आपलं तिसरं चॅप्टर. तर विद्यार्थ्यांनो, हे तिसऱ्या चॅप्टरचा हा पार्ट ए, म्हणजेच हे अजून इथं चॅप्टर संपलेलं नाही, हा फक्त तिसऱ्या चॅप्टरचा पार्ट ए चॅप्टर आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या चॅप्टरचा हा पार्ट बी. अगोदर हे पार्ट ए आणि पार्ट बी मध्ये जे आपण बघितलं की हे इमिशन स्पेक्ट्रोमेट्री हे सेपरेट चॅप्टर होतं आणि त्याच्यानंतर हे ॲटॉमिक ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोमेट्री हे सेपरेट चॅप्टर होतं. पण यंदा त्यांनी काय केलं की या दोघं चॅप्टरला मर्ज करून टाकलं आणि एकच चॅप्टर बनवून दिलेलं आहे. म्हणून थोडा आपल्यावर थोडा आता लोड वाढलेला आहे की एक तर आपल्याला पहिलेच एक IRचं एक चॅप्टर ऍड झालेलं आहे आणि त्याच्यामध्येच या दोघं चॅप्टरला एकच चॅप्टर करून त्यांनी मर्ज करून दिलेलं आहे. म्हणून थोडं आपल्याला फास्ट घ्यावं लागेल. त्याच्यानंतर पुढचं चॅप्टर, त्या चॅप्टर मधलाच पार्ट बी, ॲटॉमिक ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोमेट्री मध्ये पुन्हा तेच इंट्रोडक्शन, प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचा आपण प्रिन्सिपल शिकणारच आहोत. त्याच्यानंतर त्याचे ऍडव्हान्टेज काय, त्याच्यानंतर त्याचं इन्स्ट्रुमेंटेशन काय, सोर्सेस बर्नर कुठल्या प्रकारचे असतात, फ्लेम्स, त्याच्यानंतर इंटरफरन्सेस बघणार. इंटरफरन्सेस मध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे इंटरफरन्सेस इथं आहेत, सिग्नल इंटरफरन्सेस आणि आयोनायझेशन इंटरफरन्सेस. त्याच्यानंतर रिफ्रॅक्टरी कंपाऊंड फॉर्मेशन म्हणजे नेमकं काय असतं ते बघणार आपण. त्याच्यानंतर हॉलो कॅथोड लॅम्प, त्याच्यानंतर फिजिकल इंटरफरन्सेस, कुठल्या प्रकारचे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आपण यूज करतो ते बघणार, आणि त्याचे ऍप्लिकेशन्स आणि कंपॅरेटिव्ह थोडा स्टडी आहे इमिशन स्पेक्ट्रोस्कोपी सोबत. त्याच्यानंतर चौथं चॅप्टर आहे पोटेन्शियोमेट्री. पोटेन्शियोमेट्री मध्ये सुद्धा आपण पोटेन्शियोमीटर काय असतं ते बघणार. त्याच्यानंतर कंबाईन इलेक्ट्रोड काय असतो तो बघणार. त्याच्यानंतर जो कंबाईन इलेक्ट्रोड असतो किंवा ग्लास इलेक्ट्रोड असतो तर त्याची आपण थेअरी बघणार, थेअरी ऑफ ग्लास मेम्ब्रेन. त्याच्यानंतर अल्कलाईन एरर, प्रत्येक आपण इन्स्ट्रुमेंटेशन घेतलं त्याच्यात एरर असतातच, तर ते एरर आपण बघणार. त्याच्यामध्ये एरर आहे, ऍसिड एरर आहे, स्टँडर्ड बफर सोल्युशन कुठले आपण वापरतो ते. त्याच्यानंतर आयन सिलेक्टिव्ह इलेक्ट्रोड, हा या चॅप्टरचा सर्वात महत्वाचा एक मुद्दा आहे की आयन सिलेक्टिव्ह इलेक्ट्रोड, वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रोड असतात आणि हे पर्टिक्युलर एखाद्या आयनला हे सिलेक्टिव्ह असतात. त्याच्यामध्ये आपण कुठले कुठले इलेक्ट्रोड बघणार, ग्लास मेम्ब्रेन इलेक्ट्रोड बघणार. त्याच्यानंतर इलेक्ट्रोड म्हणजे नेमकं काय असतं ते बघणार. त्याच्यानंतर सॉलिड स्टेट इलेक्ट्रोड काय असतं ते बघणार आपण. त्याच्यानंतर लिक्विड इलेक्ट्रोड, त्याच्यानंतर प्लास्टिक मेम्ब्रेन इलेक्ट्रोड, कोटेड वायर इलेक्ट्रोड आणि एन्झाईम इलेक्ट्रोड. तर विद्यार्थी मित्रांनो, या इलेक्ट्रोड पैकी नेमकं एक नाही तर दोन इलेक्ट्रोड हे परीक्षेला विचारलेले असतात, म्हणून आपला जास्तीत जास्त भर या इलेक्ट्रोड वर असेल या चॅप्टर मध्ये. त्याच्यानंतर शेवटचं चॅप्टर पीएच मेट्री. तर पीएच मेट्री मध्ये पण तेच असेल, आपलं प्रिन्सिपल असेल पीएच मेट्री ग्लास इलेक्ट्रोडचा. त्याच्यानंतर आपण ॲक्युरसी ऑफ पीएच मेजरमेंट बघणार. त्याच्यानंतर मेजरमेंट विथ पीएच मीटर, मेकिंग द पीएच मेजरमेंट आणि फंडामेंटल लिमिटेशन, आणि त्याच्यानंतर त्याचा मेंटेनन्स.
तर विद्यार्थ्यांनो इथपर्यंत आज आपलं हे चॅप्टर डिस्कस करून झालेलं आहे की हे सिलेबस मध्ये नेमकं आपल्याला काय काय बघायचंय. टोटल आपण बघितलं तर आपल्याला 5 चॅप्टर आहेत, पण 5 चॅप्टर धरून चालू नका, कारण की एक पार्ट ए आणि पार्ट बी मध्ये हे 2 चॅप्टर आहे, तर जवळपास हे खरं तर 6 चॅप्टर आहेत. त्यांना मर्ज केल्यामुळे ते 5च झालेले आहेत. तर हे आपल्याला जवळपास म्हणायला गेलं तर हे 6 चॅप्टर आपल्याला या सेमिस्टरला शिकायचे. सर्व जे काही चॅप्टर आहेत तर ते इन्स्ट्रुमेंटेशन वर डिपेंडेंट आहेत, इन्स्ट्रुमेंटेशनच आहे आणि हे इन्स्ट्रुमेंटेशन आपल्याला शिकायचंय. तर कॉमन काय असेल की प्रत्येक चॅप्टरचं काही ना काही प्रिन्सिपल असतो, प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचा तो प्रिन्सिपल असतो, तो शिकायचा आहे. त्याच्यानंतर त्याचं इन्स्ट्रुमेंटेशन असतं आणि त्या इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये कुठले कुठले महत्वाचे कंपोनंट असतात, सोर्सेस असतं, सेल्स असतात, डिटेक्टर्स असतात, त्याच्यानंतर त्याचं फंक्शन काय असतं ते बघायचं आपल्याला, त्याच्यानंतर त्याचं ऍडव्हान्टेज काय असतं, डिसऍडव्हान्टेजेस काय असतात हे आपल्याला बघायचंय. आणि मित्रांनो मध्ये मध्ये इंटरप्शन करू नका, त्या स्क्रीनवर काय लिहू नका. अनोटेशनचा कोण लिहितंय ते समजतं, मग नावं घ्यावं लागतील का, कोण लिहितंय ते, म्हणून मुद्दामून लिहू नका. चला आपण सिलेबस डिस्कस केला आणि हे डिस्कस झाल्यानंतर आपण आपल्या पहिल्या चॅप्टरला स्टार्ट करणार आहोत. तर पहिलं चॅप्टर आहे स्पेक्ट्रोमेट्री. तर त्याचा आपण कंटेंट बघून घेऊ की त्या चॅप्टर मध्ये नेमकं आपल्याला काय काय बघायचंय. तर इंटरॅक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन विथ मॅटर, त्याच्यानंतरचा पॉइंट असेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, नंतर असेल ऍब्सॉर्प्शन ऑफ रेडिएशन बाय मॅटर, त्याच्यानंतर असेल सॉल्व्हंट फॉर स्पेक्ट्रोमेट्री, नंतर प्रिन्सिपल असेल त्याचा, त्याच्यानंतर सिंगल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटर असेल, त्याच्यानंतर स्पेक्ट्रोमेट्रिक हर्षल माळी, स्क्रीनवर काय लिहू नको, त्याच्यानंतर स्पेक्ट्रोमेट्रिक एरर, त्याच्यानंतर डेव्हिएशन फ्रॉम बियर्स लॉ आणि शेवटी आहे केमिकल अँड इन्स्ट्रुमेंटल डेव्हिएशन. तर एवढे टॉपिक आपण या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. आणि हे जे काही टॉपिक आहेत याच्यामध्ये पण वेगवेगळे सब टॉपिक आहेत आणि हे चॅप्टर सर्वात महत्त्वाचं पण आहे आणि मोठं पण आहे, म्हणून या चॅप्टरला फिनिश करायला आपल्याला थोडा वेळ लागू शकतो. So friends, the spectroscopy deals with the studies involving entire electromagnetic radiation and some other techniques that do not involve electromagnetic radiation. तर स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे नेमकं काय? स्पेक्ट्रोमेट्री आणि स्पेक्ट्रोस्कोपी हे दोघं वेगवेगळे शब्द आहेत. तर सर्वात आपण कशावर भर दिला अगोदर? स्पेक्ट्रोस्कोपीवर, की स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे नेमकं काय. तर स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजेच काय की जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा एंटायर स्टडी म्हणजेच त्याला काय म्हणणार आपण? स्पेक्ट्रोस्कोपी. पुन्हा सांगतो की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जे काय सन आहे त्या सन पासून जे काय आपल्याला लाईट मिळते तर त्या लाईटला आपण काय म्हणत असतो? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आणि हे जे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहेत तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या एनर्जीची वेगवेगळ्या वेव्हलेंथची लाईट असते, बरोबर. मग त्याच्यामध्ये एक्सरेची लाईट असेल, एक्सरे रिजन मधली लाईट असेल, गॅमा रिजन मधली लाईट असेल, त्याच्यानंतर युव्ही लाईट असेल, IR लाईट असेल, त्याच्यानंतर नियर युव्ही असेल, त्याच्यानंतर मायक्रोवेव्ह असेल, रेडिओवेव्ह फ्रिक्वेन्सी असेल, अशी बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काय वेव्हलेंथची जी एनर्जी असेल आणि ती एकत्र होऊन सूर्यापासून येताना सन पासून ती आपल्यापर्यंत पृथ्वीपर्यंत पोहोचत असते. तर अशा लाईटला आपण काय म्हणणार? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. तर आपण थोडं डिटेल मध्ये बघणार आहोत की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे नेमकं काय असतं ते. तर मित्रांनो, तर या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा जो काय एंटायर स्टडी असेल तर त्याला आपण काय म्हणणार? स्पेक्ट्रोस्कोपी. म्हणजे आपण एक्सरे रिजनचा स्टडी केला, IR रिजनचा स्टडी केला, गॅमा रिजनचा स्टडी केला,
आपण हे वेगवेगळे रिजन जे आहेत ते स्टडी करणार. एक मिनिट सर. या वेगवेगळ्या रिजनचा स्टडी करणार आणि या वेगवेगळ्या रिजनचा स्टडी म्हणजेच काय म्हणणार आपण त्याला स्पेक्ट्रोस्कोपी. आणि काही अशा ज्या टेक्निक आहे की तिथं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन यूज केलं जात नाही. काही अशा टेक्निक आहे तिथं चला आपण शिकत होतो स्पेक्ट्रोस्कोपी विषयी. तर स्पेक्ट्रोस्कोपी समजलं असेल की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा ज्या इन्स्ट्रुमेंटमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन किंवा ज्या टेक्निकमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन स्टडी केलं जातं तर त्या मेथडला आपण म्हणणार स्पेक्ट्रोस्कोपी. आणि काही अशा मेथड आहेत की जिथं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा स्टडी केला जात नाही तरी पण अशा टेक्निकला काही ठिकाणी स्पेक्ट्रोस्कोपी म्हटलं जातं. ते आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत पुढं. तर विद्यार्थ्यांनो स्पेक्ट्रोमेट्री म्हणजे नेमकं काय? द स्पेक्ट्रोमेट्री which deals with the visible region of electromagnetic radiation. जे काय विजिबल रिजन असेल त्या विजिबल रिजनचा स्टडी ज्या स्पेक्ट्रोमेट्रीमध्ये किंवा ज्या मेथडमध्ये ज्या इन्स्ट्रुमेंटमध्ये केला जातो तर त्या मेथडला आपण काय म्हणतो स्पेक्ट्रोमेट्री. And this spectrometry is widely used in analytical techniques. And हे जे काय अनालिटिकल टेक्निक्स मधल्या या वेगवेगळ्या ज्या ब्रांचेस आहेत तर त्या आहे ब्रांचेस केमिकल टेक्निक आहेत, काही फॉरेन्सिक टेक्निक आहेत, त्याच्यानंतर काही फार्मास्युटिकल टेक्निक्स आहेत, त्याच्यानंतर काही क्लिनिकल टेक्निक आहेत, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल लॅबोरेटरीज आहेत. तर या लॅबोरेटरीज मध्ये या टेक्निकचा स्पेक्ट्रोमेट्रीचा यूज केला जातो. म्हणजे जिथं विजिबल रिजनचा स्टडी होतो ज्या टेक्निक मध्ये तर त्या टेक्निकला आपण म्हणणार स्पेक्ट्रोमेट्री. स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे एंटायर स्टडी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन अँड स्पेक्ट्रोमेट्री इज अ स्टडी ऑफ ओनली विजिबल रिजन. विजिबल रिजनच्या लाईटचा जिथं स्टडी केला जातो ज्या इन्स्ट्रुमेंट मध्ये विजिबल रिजनची लाईट यूज केली जाते तर त्या टेक्निकला आपण म्हणणार स्पेक्ट्रोमेट्री. ओके. सो दिस टेक्निक इज सिंपल. पहिला पॉइंट आपला आहे की ही टेक्निक फार सिंपल आहे. त्याच्यानंतर रेडिली अवेलेबल आहे आणि लेस एक्सपेन्सिव्ह आहे. इट इज अ रेडिली अवेलेबल अँड लेस एक्सपेन्सिव्ह. तर काही विद्यार्थ्यांनो तर काही इन्स्ट्रुमेंट हे फार कॉस्टली असतात. कॉस्टली म्हणजे जवळपास 1 कोटी 2 कोटी 10 कोटी 50 कोटी पर्यंत काही इन्स्ट्रुमेंटची ही प्राइस असते. आणि असं इन्स्ट्रुमेंट जर आपण अफोर्ड करायला घेतलं किंवा विकत घ्यायला गेलं तर त्याचं मेंटेनन्स सुद्धा दिवसाला लाखो रुपयाचं असतं. मग अशा महागड्या इन्स्ट्रुमेंट सोबत जर आपण कम्पेअर केलं तर स्पेक्ट्रोमेट्रीचं जे काय इन्स्ट्रुमेंट आहे ते सिंपल आहे. त्याच्यानंतर रेडिली अवेलेबल आपल्या लॅबमध्ये सुद्धा ते अवेलेबल आहे. काही हजारांपर्यंत 5-50 हजारांपर्यंत हे इन्स्ट्रुमेंट आपल्याला विकत घेता येत असतं. आणि लेक्स एक्सपेन्सिव्ह म्हणजे ते स्वस्त आहे. बाकीच्या इन्स्ट्रुमेंट सोबत जर आपण कम्पेअर केलं तर हे इन्स्ट्रुमेंटेशन किंवा हे इन्स्ट्रुमेंट जे असेल ते काय आहे स्वस्त आहे. म्हणून this technique is a simple, readily available and it is a less expensive. And most important is this visible spectrometry is also called as spectrophotometry. त्याला अजून आपण काय म्हणतो spectrophotometry. So next topic is electromagnetic radiation and its interaction. So friends, the spectroscopic method of analysis is depend on absorption of electromagnetic radiation from the source. जी काय स्पेक्ट्रोमेट्रिक मेथड आहे हे कशावर डिपेंड आहे? इट इज डिपेंड ऑन absorption of electromagnetic radiation from the source. की एखादा मॅटर असेल किंवा एखादा अॅनालाइट असेल तो अॅनालाइट काय करत असेल
की जे काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला ऍब्झॉर्ब करतो. तर हे जे काय ऍब्झॉर्प्शनवर काय डिपेंड आहे, आपली स्पेक्ट्रोमेट्रिक मेथड डिपेंड आहे. की आपल्याला जर एखाद्या अनालाइटचं एखाद्या सॅम्पलमध्ये एखादा कंपोनंट प्रेझेंट आहे की नाही हे जर आपल्याला डिटरमाइन करायचं असेल तर सर्वात मस्ट कंडिशन काय आहे की त्या सॅम्पलमध्ये असलेला जो काय अनालाइट आहे किंवा जो कंपोनंट आहे तर त्याने जी लाईट आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाईट तर त्याला त्याने ऍब्झॉर्ब केलं पाहिजे. जर त्याने ऍब्झॉर्ब केलं तरच आपण तिथं काय करू शकणार, स्पेक्ट्रोमेट्रिक मेथडने आपण त्याचं डिटर्मिनेशन करू शकणार. म्हणून स्पेक्ट्रोमेट्रिक मेथडमध्ये सर्वात महत्वाचं काय आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला त्या मॅटरने किंवा त्या अनालाइटने काय केलं पाहिजे, ऍब्झॉर्ब केलं पाहिजे. अँड दिस ऍब्झॉर्प्शन इज डायरेक्टली रिलेटेड टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन ऑफ अनालाइट. आणि हे जे काय ऍब्झॉर्प्शन आहे तर हे ऍब्झॉर्प्शन कशावर डिपेंड आहे किंवा ऍब्झॉर्प्शनवर काय डिपेंड आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन ऑफ अनालाइट. म्हणजे विद्यार्थ्यांनो की एखाद्या मॅटरने लाईट ऍब्झॉर्ब केली आणि लाईट ऍब्झॉर्ब केल्यानंतर जर आपण जे काय ऍब्झॉर्प्शन आहे ते ऍब्झॉर्प्शन जर मेजर केलं तर त्या ऍब्झॉर्प्शन वरून आपल्याला काय कळत असतं की त्या सोल्युशन मध्ये प्रेझेंट असलेला जो अनालाइट आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे समजून घ्या की 10 मॉलिक्यूल आहेत एका सोल्युशन मध्ये, जो अनालाइट आहे त्याचे नंबर ऑफ मॉलिक्यूल 10 आहेत आणि त्याच्यावर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन पास केली तर ते 10 मॉलिक्यूल काय करतील, लाईट ऍब्झॉर्ब करतील. बरोबर. मग हे ऍब्झॉर्प्शन कसं असेल, थोडं कमी असेल. आणि दुसरं सोल्युशन घेतलं त्याच्यामध्ये 100 अनालाइट आहे आणि त्याच्यावर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जर आपण पास केली तर पास केल्यानंतर 100 मॉलिक्यूल काय करतील, लाईट जास्तीत जास्त ऍब्झॉर्ब करतील. या दोघांमध्ये जर आपण कम्पेअर केलं तर याच्यामध्ये ऍब्झॉर्प्शन कमी आहे आणि या जिथं 100 मॉलिक्यूल आहे तिथं ऍब्झॉर्प्शन हे कसं आहे, जास्त आहे. म्हणजेच ज्याच्या सोल्युशनच्या ऍब्झॉर्प्शन वरून आपण काय काढू शकणार, डायरेक्टली कॉन्सन्ट्रेशन. याचं जर ऍब्झॉर्प्शन कमी असेल तर आपण डायरेक्टली काय सांगू शकणार की याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन कसं आहे त्या अनालाइटचं कमी आहे. आणि याचं जर कॉन्सन्ट्रेशन जर जास्त असेल, ऍब्झॉर्प्शन जर जास्त असेल त्याच्यावरून आपण काय ठरवणार की याच्या सोल्युशन मध्ये जे अनालाइट आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, जास्त असेल. म्हणून काय म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, जे काय अमाऊंट ऑफ ऍब्झॉर्प्शन असेल हे ऍब्झॉर्प्शन कशासोबत रिलेटेड आहे, इट इज रिलेटेड टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन ऑफ अनालाइट. जे अनालाइट सोल्युशन आहे त्याच्या कॉन्सन्ट्रेशन सोबत रिलेटेड आहे ऍब्झॉर्प्शन. इथपर्यंत कळलेलं आहे, ठीक आहे. So this method is based on absorption of light and therefore this method is called absorption spectrometry. ही जी काय मेथड आहे सर्व कशावर डिपेंड आहे, ऍब्झॉर्प्शनवर. ऍब्झॉर्प्शनच रेकॉर्ड करते आणि ऍब्झॉर्प्शनच आपल्याला त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये दाखवत असते. म्हणून ऍब्झॉर्प्शनवर ही मेथड डिपेंड असल्यामुळे आपण त्या स्पेक्ट्रोस्कोपीला किंवा त्या मेथडला काय म्हटलं, ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोमेट्री. तर विद्यार्थ्यांनो इथं आपल्याला एक डायग्राम दिसते, फिगर दिसते. या फिगर मध्ये जर तुम्ही व्यवस्थित जर बघितलं तर सेंटरला हे आपल्याला ग्लासचं एक सेल दिसते, सॅम्पल कंटेनर सुद्धा आपण त्याला म्हणत असतो. हे जे काय सॅम्पल कंटेनर आहे याच्यामध्ये ऑलरेडी सोल्युशन आहे आणि या सोल्युशन मध्ये काय असेल, अनालाइट असेल, एखादा कंपोनंट असेल. बरोबर. आणि त्या कंपोनंटचं आपल्याला काय करायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करायचंय. मग हे कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करण्यासाठी आपण काय केलं, त्याच्यावर लाईट पास केली. ही लाईट कोणापासून आली असेल, दिस लाईट इज कम्स फ्रॉम द सोर्स. एखादा सोर्स असेल आणि त्या सोर्स पासून ती लाईट काय होते, येत आहे. आणि ही लाईट आल्यानंतर त्या सॅम्पल कंटेनरवर स्ट्राईक होते, त्याच्यावर बंबार्ड होते, त्याच्यावर आदळते. आणि हे सर्व झाल्यानंतर इथं जे काय सोल्युशन मध्ये जे काय कंपोनंट आहे तर या कंपोनंट सोबत ही लाईट इंटरॅक्ट होते आणि या सोल्युशन मध्ये जे काय प्रेझेंट असलेले जे काय कंपोनंट आहे तर ते लाईटला काय करत असतात, ऍब्झॉर्ब करत असतात. बरोबर. इथपर्यंत सर्वांना कळलं असेल की लाईट इंटरॅक्ट झाली सॅम्पल सोबत, त्या सॅम्पल सोल्युशन सोबत इंटरॅक्ट झाल्यानंतर जी काही लाईट असेल, जे सॅम्पल सोल्युशन असेल त्या सॅम्पल सोल्युशन मधले जे काय अनालाइट असतील तर ते लाईटला ऍब्झॉर्ब करतील. आणि लाईटला ऍब्झॉर्ब केल्यानंतर काही लाईट ही ऍब्झॉर्ब झाली, पूर्णपणे लाईट ऍब्झॉर्ब होणार नाही, काहीतरी अमाऊंट मध्ये लाईट काय झाली, ऍब्झॉर्ब झाली. आणि ही लाईट ऍब्झॉर्ब झाल्यानंतर काहीतरी प्रमाणामध्ये लाईट काय झाली, परत ट्रान्समिट झाली. मग इकडं आपण शेवटी जे काय बघतोय इथं डार्क लाईट आहे आणि इकडे थोडी लाईट कलरची ही लाईट आहे.
तर ही इकडची लाईट जी पास होते, लाईट आउट म्हटलेलं आहे तिला, तर ही लाईट म्हणजेच काय, ट्रान्समिटेड होणारी लाईट. मग हिची इंटेन्सिटी जास्त होती आणि हिची इंटेन्सिटी कमी होती. मग असं का झालं, कारण की काहीतरी प्रमाणामध्ये जी काय लाईट होती तर ती त्या कंपोनंटने, त्या सॅम्पलने ऍब्झॉर्ब करून घेतली. मग ही जी काय अमाऊंट ऑफ ऍब्झॉर्ब लाईट असेल तर ही कशावर डिपेंड आहे, त्या सोल्युशन मध्ये प्रेझेंट असलेल्या नंबर ऑफ अनालाइट पार्टिकल सोबत किंवा त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेले जेवढा नंबर ऑफ कंपोनंट असेल त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणून जर आपण ट्रान्समिटेड लाईट जर मेजर केली तर आपल्याला डायरेक्टली कळतं की ऍब्झॉर्ब लाईट किती झालेली आहे, आणि ऍब्झॉर्ब लाईट वरून आपल्याला कळत असतं मित्रांनो की त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे ते. तर मित्रांनो, तर हे झालं सिंपल इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आणि त्याचं इंटरॅक्शन. त्याच्यानंतर आपण 5 मिनिटं अजून घेऊ. पुढचा पॉइंट आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन अँड इट्स कॅरेक्टरायझेशन. बघा विद्यार्थ्यांनो, की आता ही सर्वात महत्वाची किंवा हा महत्वाचा एक पॉइंट आला की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन अँड इट्स कॅरेक्टर. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन काय आहे आणि त्याचं कॅरेक्टर काय आहे ते. So electromagnetic radiation consists of energy associated with electric and magnetic field. Electromagnetic radiation काय आहे, it is a energy associated with electric and magnetic field. एनर्जी आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजेच काय, एनर्जी. आणि हे एनर्जी म्हणजेच काय की दोन वेगवेगळ्या फील्ड आहेत, इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड, आणि हे दोघं एकमेकांना असोसिएटेड आहे. तर असे असोसिएटेड असलेले जे काय एनर्जी सोर्सेस आहे तर त्या एनर्जी सोर्सेसला आपण काय म्हटलं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. थोडं आपण या डायग्राम कडे, इथं आपण हे जे खाली फिगर बघतोय हे फिगर आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची, त्याच्यावर थोडं कॉन्सन्ट्रेट करा. आणि त्याच्यानंतर बघा की ही एक इथं आपल्याला फील्ड दिसते, तर ही जी फील्ड आहे तर ती फील्ड असेल इलेक्ट्रिक फील्ड. ही ब्ल्यू कलर मध्ये जी आपल्याला फील्ड दिसते बरोबर, तर त्या फील्डला म्हणणार आपण इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक एनर्जी. आणि त्यालाच ही व्हर्टिकल लाईन आहे, आणि त्याच्यानंतर त्याच व्हर्टिकल लाईनला इलेक्ट्रिक फील्डला हॉरिझॉन्टली अजून एक लाईन आहे पिंक कलरची. बघा हे पिंक कलरची लाईन. तर हे दोघं एकमेकांना काय आहेत, परपेंडिक्युलर आहे ऍट 90 डिग्री. तर जी काय हॉरिझॉन्टल जी काही लाईन असेल तर ती लाईन म्हणजेच काय, मॅग्नेटिक एनर्जी किंवा आपण त्याला काय म्हणणार, मॅग्नेटिक फील्ड. आणि हे दोघं कसे आहेत, एकमेकांना असोसिएटेड आहे, एकमेकांसोबत आहे 90 डिग्रीला आणि असोसिएटेड आहे. तर अशा एनर्जी सोर्सेसला आपण काय म्हणणार, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजेच काय, it is a electric and magnetic energy associated with each other and resulting from the acceleration of electric charge. आणि हे दोघं एकमेकांसोबत असोसिएटेड झालेले असतात, आणि असोसिएटेड झाल्यानंतर दोघांमध्ये हे रिपल्सिव्ह इंटरॅक्शन असतं. म्हणजे हे दोघं एकमेकांसोबत आले का दोघांमध्ये काय होतं, रिपेल व्हायला लागतं, आणि त्या रिपेलेशन मध्ये काय होतं, हे ऍक्सलरेट व्हायला लागतात, आणि ऍक्सलरेट झाल्यामुळे ते एका डिस्टन्स पासून दुसऱ्या डिस्टन्स पर्यंत पोहोचत असतात. दुसरा पॉइंट मित्रांनो, धिस इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इज प्रोपोगेटेड, म्हणजे ट्रॅव्हल होते, पास होते, प्रोपोगेटेड थ्रू स्पेस और व्हॅक्यूम ऍट राईट अँगल टू इच अदर. म्हणजे जे काही व्हॅक्यूम असेल किंवा स्पेस असेल तर त्या व्हॅक्यूम आणि स्पेस मधून पण हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन पास होते, प्रोपोगेट होते. जर आपण जर बघितलं एखाद्या मॅटरला ट्रॅव्हल व्हायचं असेल तर त्याला मीडियम लागत असतं बरोबर. तर ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे तर याला मीडियम लागत नाही. जिथं स्पेस असेल किंवा व्हॅक्यूम असेल तर त्या व्हॅक्यूम मध्ये सुद्धा ही काय होते, पास होते. So friends, the electromagnetic radiation possess both type of property. It possess wave property or it also possess discrete particle property. म्हणजे ही जी काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असेल त्याला दोन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टी आहेत. तो काही वेळेस वेव्ह म्हणून पण बिहेवियर दाखवतो आणि काही वेळेस
तो पार्टिकल म्हणून सुद्धा बिहेवियर दाखवतो. हे सगळ्यात महत्वाचं इम्पॉर्टंट हे कॅरेक्टर आहे कशाचं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं. इट पजेस बोथ टाइप ऑफ प्रॉपर्टी, वेव as well as discrete particle. So due to this property, this electromagnetic radiation is also called as photon. आणि त्याच्यामुळे आपण त्याला अजून वेगळं नाव दिलेलं आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला, आणि त्याला काय म्हणतो आपण, फोटॉन म्हणतो. Electromagnetic radiation is also called as photon. Why this is called as photon? Because it possesses both type of property, wave as well as discrete particle. तो वेव सारखा पण बिहेवियर दाखवतो आणि डिस्क्रीट पार्टिकल सारखा पण बिहेवियर दाखवतो, आणि या दोघं प्रॉपर्टी त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन कडे आहेत, म्हणून आपण त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला काय म्हटलं, अजून फोटॉन म्हटलं. हे लक्षात ठेवा मित्रांनो. So the electromagnetic radiation is also considered as a simple harmonic wave. Simple harmonic wave आहे आणि ती सोर्स पासून स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल होते आणि तिच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचत असते. तर इथपर्यंत तुम्ही थोडं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बद्दल थोडे शिकले आहात, आणि थोडं एक शॉर्टली आपण एक रिव्हिजन करून घेऊ की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन अँड इट्स कॅरेक्टर. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन काय आहे की ती एनर्जी आहे. कुठल्या कुठल्या प्रकारची एनर्जी, इलेक्ट्रिक एनर्जी आणि मॅग्नेटिक फील्डची एनर्जी, आणि हे दोघं एकमेकांना असोसिएटेड असतात. ते 90 डिग्रीला असतात. त्याच्यानंतर हे 90 डिग्रीला असताना एकमेकांसोबत रिपलेशन दाखवतात, आणि हे रिपेल करत असताना एकमेकांना अपोज करत असताना हे स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल होतात. त्याच्यानंतर ही जी काही वेव्ह आहे, तर त्या वेव्हला कुठलं मीडियम लागत नाही ट्रॅव्हल होण्यासाठी. ते व्हॅक्युम मध्ये आणि स्पेस मध्ये सुद्धा ती ट्रॅव्हल होत असते. आणि त्याच्यानंतर पुढचं आपण कॅरेक्टर बघितलं की तिला दोन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टी आहेत. ती वेव्ह सारखं पण बिहेवियर दाखवते, आणि त्याच्यानंतर ती डिस्क्रीट पार्टिकल सारखं पण बिहेवियर दाखवते. आणि शेवटी, आणि या दोघं प्रॉपर्टी असल्यामुळे या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला आपण फोटॉन म्हटलं, आणि या वेव्हला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला अजून आपण काय म्हटलंय, सिंपल हार्मोनिक वेव्ह. आणि ही सोर्स पासून स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल होते आणि त्याच्या डेस्टिनेशन पर्यंत ती रीच होत असते. तर